कसं ते तिकडे ते टाळके तुमचा एक काय हा ते पलीकडे टाळके आहे. पुन्हा हे गहू आहे. इकून इकून या की सर, इकून बघा की. हे टोळीवाले माणसं आहेत तो इथे. हे ऊस वरीत तोडायले. याच्या खालून आपला गहू आहे. तुमच्या हातात काय आहे? हे कोयता आहे. मी बी टोळीतच काम करालो. आता हे एकानं पुढे होईना ना. पोट भरा ना, काय करो. हो ना भरते का सांगा. नाही सांगा भरते का. नाही भरते का तुम्ही सांगा. नाही होतं आपले एकाला कसे भरते. आता हे शेतातलं करून लोकांच्या इथं जावं लागेल कामाला आम्हाला. हाय शेत किती 20 गुंठे. याच्यात पेरला गहू, त्याला लागाले डुकर. लोकांच्या इथे जाणं बघाय. 2 लेकर आहेत, बायको आहे, मायबाप आहे. सांगा आता आता हे गहू येईल. गव्हाचं काहीतरी खाय भेटल आम्हाला. तो दुसरं खाऊन घेतात की काय. हो काय सांगा होतं पहा बरं, त्याला खत टाका, पाणी द्या, वाणेर पुन्हा हे एकूण पहा बरं पावले. एकूण रानबोके चालले सर. एकूण रानबोके आता आम्हाला टोळीत साहेब 200 किंवा 150 रुपये रोज पडायले. ते करायलो. काही शेती आहे 20 गुंठे, त्याच्यात गहू पेरला. हे पहा की हे आमचे शेजारी एलिवर मामा, काय नाव आहेत, बंडू एलिवर मामा. हे बी दोरायसाठी वाडे येत आहेत. आम्ही ऊस तोडला. घेतलंय का शेतकऱ्यासाठी काय आता शेतात दिवसभर काम करून टाळक्या मस्ती सगळ्या तिकडे टाळके आहे. मात्र काय डुकर लागायले, हे लागायले, चिमणी आले. गहू गेलाच म्हणा पुरा आता. गहू तर जायचाच मार्ग आहे. सरकारनं थोडी तरी आम्हाला मदत करायला पाहिजे. आता यायलेत भाजपचं निवडायलेत. कमल आहे, राष्ट्रवादी घडी आहे, हे शिवसेना आहे, शिवसेनेचे कार्यकर्ते सगळे पाहिजे आमची. हे आहे तर आता गरीब, हे सगळे माणसं गरीब आहेत. पोटाला केलं तर खासाल. हे गांजा आहे बघा. ते तोटा खायले पा. गांजा आहे. हप्ताभर झालं एकच गाय छाप आहे याच्याजवळ. ती शून्याची डबी महिना झाला आहे पा त्याच्याजवळ. अरे बाप्पा काय सांगा. कसं खायला ते त्याचं त्यालाच माहित. लय गरीब आहे. एवढी गरिबी काय तिकडे बघा. इतका गरीब आहे त्यानं गायच्या बिटकुशीत जाऊन खायला.